कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कोकण रेल्वे मार्गावरती विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कोकण रेल्वे प्रशासनाने कारवाईची मोहीम चालवली आहे। या मोहिमेअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षात तब्बल 9,731 फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून 23 कोटी 10 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत दंडाच्या रकमेत तब्बल 1 कोटी 7 लाख रुपयांनी अधिक वाढ झाली आहे। महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकला जोडणारा कोकण रेल्वे मार्ग हा महत्त्वाचा प्रवासी मार्ग आहे। या मार्गावरून दरवर्षी लाखो प्रवासी प्रवास करतात। मात्र यात प्रवाशांकडून तिकीट न काढता मोफत प्रवास करण्याचा प्रकार वाढला आहे। यामुळे रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घेत विना तिकीट प्रवाशांविरुद्ध दंडात्मक कारवाई तीव्र केली आहे। रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करूनही विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिलेला आहे।